तर विद्यार्थी मित्रांनो, राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत ही भरतीची जाहिरात निघालेली आहे. तर या भरतीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. तर इथं बघू शकता, जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी, जिल्हा परिषद जालना. तर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना, नगरपंचायत मंठा, जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी जालना, 15व्या वित्त आयोगाअंतर्गत ही भरतीची जाहिरात निघालेली आहे आणि त्यासाठी इथं पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आलेले आहेत. तर पदाचं जे नाव आहे तर ते आहे मेडिकल ऑफिसर. तर यासाठी इथे एक जागा आहे. यासाठी जी तुम्हाला पात्रता आहे तर तुम्हाला ती MBBS तसेच MMC रजिस्ट्रेशन इथे लागणार आहे. तसेच या पदासाठी दुसरी जी पात्रता आहे तर ती आहे BAMS. तर तुम्हाला BAMS विथ MCI रजिस्ट्रेशन इथे लागणार आहे. आणि जे वेतन आहे या पदासाठी तर ती MBBS उमेदवारांसाठी 60,000 तसेच BAMS उमेदवारांसाठी इथं 40,000 आहे. तसेच या पदांसाठी काही अटी व शर्ती आहेत. तर या पदांसाठी जी वयोमर्यादा आहे तर ती 60 वर्षापर्यंत आहे. तसेच वैद्यकीय अधिकारी तसेच विशेषतज्ञ या पदांसाठी 70 वर्षापर्यंत आहे. तसेच या पदांसाठी जे परीक्षा शुल्क आहे तर ते खुल्या प्रवर्गासाठी 150 रुपये आहे. तसेच मागास प्रवर्गासाठी इथं 100 रुपये आहे. तर तुम्हाला जालना DIHFWS नॉन PIP या नावाने इथं बँकेचा DD काढावा लागेल. तर वरील जी पदे आहेत तर ती इथं कंत्राटी स्वरूपाची असून त्यांचा जो कालावधी आहे तर तो 29/6/2025 पर्यंत इथं असणार आहे. त्यानंतर या पदांसाठी तुमची निवड आहे तर ती इथं कशा प्रकारे होणार आहे. प्राप्त अर्जांची छाननी करून सामाजिक आरक्षण तसेच शैक्षणिक पात्रता तसेच राष्ट्रीय आरोग्य अभियानाचा अनुभव, तर याद्वारे तुमची गुणवत्ता यादी इथं तयार केली जाईल. तसेच सर्वाधिक गुणांच्या आधारे 1:5 याप्रमाणे गुणवत्तेनुसार उमेदवारांना इथे थेट मुलाखतीसाठी बोलवण्यात येईल. त्यानंतर हा भरतीसाठी अर्जाचा नमुना इथे दिलेला आहे. तर हा संपूर्ण अर्ज तुम्ही इथं भरून घ्यायचा आहे. इथं तुमचा फोटो चिपकवायचा आहे. इथं तुमची संपूर्ण माहिती भरायची आहे. त्यानंतर इथं तुमची शैक्षणिक माहिती भरायची आहे. अनुभव असल्यास त्याची माहिती तुम्ही इथं भरायची आहे. तर हा संपूर्ण अर्ज तुम्ही इथं भरून घ्यायचा आहे. या अर्जासोबत तुम्हाला तुमच्या कागदपत्रांचे इथं साक्षांकित प्रती जोडायचे आहेत. तर यामध्ये जन्मदाखला तसेच शैक्षणिक पात्रतेची प्रमाणपत्रे, जात प्रमाणपत्र, अनुभव असल्यास त्याचे प्रमाणपत्र, तसेच बँकेचा DD, लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र. तर या सर्व कागदपत्रांचे साक्षांकित प्रती तुम्हाला इथं अर्जासोबत जोडायचे आहे. आणि तुम्हाला तुमचे जे अर्ज आहेत तर ती 11/2/2025 पर्यंत सादर करायचे आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा परिषद जालना, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद जालना यांचे कार्यालय. तर या ठिकाणी तुम्हाला तुमचे जे अर्ज आहेत तर तिथं सादर करायचे आहेत. तसेच पात्र उमेदवारांची यादी ही जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाईल. तर तेथून तुम्ही ती माहिती घेऊ शकता. तर ही संपूर्ण माहिती तुम्ही इथं बघून घ्यायची आहे. या PDF ची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. तुम्ही तेथून ती डाउनलोड करू शकता आणि संपूर्ण माहिती इथं बघू शकता. तर व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो? व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब, म्हणजे येणारे व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.